गुड इव्हनिंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये म्हणजेच जे काही आपलं 22वं लेक्चर होतं त्यामध्ये आपण हा जो काही पार्ट आहे म्हणजे कोणता द होलिस्टिक परसेप्शन ऑफ हार्मोनी इन एक्झिस्टन्स हा आपण डिस्कस केला होता. या लेक्चरमध्ये आपण हा जो काही फिफ्थ पार्ट आहे म्हणजे कोणता हा प्रोफेशनल इथिक्स इन प्रोफेशनल इथिक्स इन द लाईट ऑफ म्हणजे टेकिंग इन टू कन्सिडरेशन ऑफ राईट अंडरस्टँडिंग म्हणजे जो काही इन लाईट ऑफ म्हणजेच काय आपल्याला तिथं जर ही एक फ्रेज आहे म्हणजे इन लाईट ऑफ म्हणजे टेकिंग इन टू कन्सिडरेशन प्रोफेशनल इथिक्स टेकिंग इन टू कन्सिडरेशन ऑफ राईट अंडरस्टँडिंग हा पार्ट आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर माझे सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की त्या अगोदर माझे जे काही 22 लेक्चर झाले या सब्जेक्टवर ते लेक्चर आपण सगळ्यांनी सिरियली वन बाय वन बघायचे आहे आणि त्यामध्ये सुद्धा लेक्चर पूर्ण बघायचं आहे. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिलं लेक्चर पूर्ण बघितल्यानंतर दुसरं पूर्ण बघायचं, तिसरं पूर्ण बघायचं, म्हणजे अशी पूर्ण ही सिरीज बघायची आहे. आणि काय होते की जर अर्ध आपण फॉर एक्झाम्पल पहिलं लेक्चर घेतलं 2-3 मिनिटं बघितलं लगेच पुढे जर आपण दुसऱ्या लेक्चरवर शिफ्ट झालो तर सब्जेक्टच्या लिंकेज कळत नाही. हे प्रत्येक लेक्चरच्या मी सुरुवातीला सांगतो. त्यामुळे सगळ्यांनी हे काही जे लेक्चर आहेत ते हे पूर्ण कंप्लीट बघायचं आहे तरच तो सब्जेक्ट आपल्याला अंडरस्टँड होईल. आणि जर मी समजा जे काही एक्सप्लेन केलेलं आहे ते जर आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. तर कुठलाही वेळ न वाया घालवता आपण लगेच म्हणजे रिअल मीटला म्हणजे काय जो आहे आपला प्रोफेशनल इथिक्स इन लाईट ऑफ म्हणजे टेकिंग कन्सिडरेशन ऑफ राईट अंडरस्टँडिंग याला आपण लगेच डिस्कस करायला सुरुवात करूया. आता बघूया आपलं जे काही टायटल आहे. टायटल काय प्रोफेशनल इथिक्स इन द लाईट ऑफ राईट अंडरस्टँडिंग. आता पहिले त्याच्या अगोदर आपण इथिक्स आणि हे मोरॅलिटी यामध्ये जो काही स्लाइट डिफरन्स आहे तो थोडा शॉर्टकटमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. कारण की बऱ्याचदा बऱ्याच स्टुडंटचं किंवा बऱ्याच लोकांचं इथिक्स आणि मोरॅलिटी हे सेमच थिंग कन्सिडर करतात पण रिअलमध्ये दॅट इज नॉट द सेम थिंग, दॅट इज द डिफरंट थिंग, बट देर इज अ स्लाइट मीन्स निग्लिजिबल किंवा ऑर स्लाइट डिफरन्स बिटवीन मोरॅलिटी अँड इथिक्स. आता तो स्लाइट डिफरन्स काय आहे ते आपण बघू. जनरली द टर्म्स ethics and morality are used interchangeably while both the ethics and morality deal with the distinguishing between good and bad or good and bad or right and wrong. म्हणजे दोघंही पण काय करतात, दोघांचाही पर्पज एकच आहे. दोघांचा पर्पज म्हणजे एथिक्स आणि मोरॅलिटीचा पर्पज काय आहे की दोघे डिस्टिंग्विश म्हणजे काय डिफरन्शिएट बिटवीन कशामध्ये राईट अँड रॉंग आणि गुड अँड बॅड या दोन्हीमध्ये डिफरन्शिएट करतात. परंतु त्याच्यामध्ये जो काही स्लाइट डिफरन्स आहे आता मी काय सांगितलं इथिक्स आणि मोरॅलिटी दोघं सुद्धा गुड अँड बॅड किंवा राईट अँड रॉंग यामध्ये डिफरन्शिएट करतात. इथपर्यंत सिमिलॅरिटी आहे. परंतु मेन डिसिमिलॅरिटी जी आहे ती इथं बघा. मोरॅलिटी इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे जर काय गुड अँड बॅड किंवा राईट अँड रॉंग हे जर इंडिव्हिज्युअल लेवलला ठरवायचं असेल तर त्याला आपण म्हणू मोरॅलिटी. पण हे सोशियल लेवल किंवा ग्रुप लेवलला जर ठरवायचं असेल तर त्याला इथिक्स म्हणू. फॉर एक्झाम्पल मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं जसं की आपलं कॉलेज एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल 8:30ला सकाळी पहिलं लेक्चर समजा युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू अँड प्रोफेशनल इथिक्सचं आहे. तर फॉर एक्झाम्पल जर 60 विद्यार्थ्याचा क्लास असेल, 60 विद्यार्थ्याच्या क्लासमध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं म्हणजे एकाच विद्यार्थ्यानं जर ठरवलं की मला उद्या सकाळी सरांचं लेक्चर 8:30 वाजता ऐकण्यासाठी शार्प 8:30ला पोहोचायचं हे रात्री त्यानं झोपताना ठरवलं. आता वेळेवर पोहोचणे म्हणजे काय हे एक चांगल्या गुड व्हॅल्यूचाच एक्झाम्पल आहे ना. 8:30ला शार्प हजर राहणे म्हणजे आपण त्याला काय म्हणू, एक चांगला ह्युमन व्हॅल्यूज किंवा व्हॅल्यूजचाच पार्ट आहे तो. तर त्या विद्यार्थ्यांना जर इंडिव्हिज्युअल लेवलले रात्री झोपताना म्हणजे तो विद्यार्थी जर समजा 10 वाजता झोपला आणि त्यांनी ठरवलं की मला उद्या 8:30ला सकाळी सरांच्या लेक्चरला शार्प 8:30ला हजर राहायचं आहे तर हे त्यांनी इंडिव्हिज्युअल लेवलले ठरवलं. तर इथं इथं काय झालं, हे इंडिव्हिज्युअल लेवलले ठरवल्यामुळे ही मोरॅलिटी झाली. तेच उदाहरण आपण जर बघितलं की 60ही विद्यार्थ्यांनी रात्री झोपताना ठरवलं की मला सरांच्या लेक्चरला सकाळी आम्हाला सकाळी 8:30ला सर्वांना हजर राहायचं आहे तर या केसमध्ये आपण त्याला इथिक्स असं म्हणू. इथिक्स म्हणजे काय, या 60 स्टुडंटनी ठरवलं. इथं मोरॅलिटीमध्ये फक्त 60 पैकी एकाही इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांनी ठरवलं. तर त्या केसमध्ये आता जरी अर्थ सेम असला तर जर इंडिव्हिज्युअल लेवलला ठरवलं असेल
तर ते काय असेल, मोरॅलिटी. जर ग्रुप लेवलला म्हणजे 60 स्टुडंटच्या लेवलला ठरवलं असेल तर त्याला आपण काय म्हणू, इथिक्स. मिनिंग जरी सेम असला, फक्त मोरॅलिटी हा इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्हनं बोलला जातो आणि इथिक्स हा सोशियल किंवा ग्रुप पर्स्पेक्टिव्हनं बोलला जातो. आता आता बघा, इथिक्स आणि हे प्रोफेशनल इथिक्स या दोन मध्ये काय डिफरन्स आहे. आता ही इथिक्स ही जनरलाइज टर्म आहे, हे बघा. ही कशी आहे, जनरलाइज टर्म. ही प्रोफेशनल इथिक्स म्हणजे काय, स्पेसिफिक टर्म आहे. फॉर एक्झाम्पल, प्रिन्सिपल ऑफ राईट अँड रॉंग दॅट गाईड द ह्युमन बिहेवियर म्हणजे काय, ही एक जनरलाइज टर्म आहे. आता बघा, द ऍप्लिकेशन ऑफ इथिकल प्रिन्सिपल इन द स्पेसिफिक प्रोफेशन, डॉक्टर, इंजिनियर, लॉयर, टीचर, बिझनेसमॅन. म्हणजे हे जे काही, हे पण इथिक्स आहे, पण हे काय पर्टिक्युलर प्रोफेशनसाठी आहेत. म्हणजे ते प्रोफेशन कोणतंही असू द्या, डॉक्टर असू द्या, इंजिनियर असू द्या, लॉयर असू द्या, टीचर असू द्या, किंवा दुसरा एखादा बघा बिझनेसमॅन असू द्या. तर याच्यासाठी जे काही हे ठरवलेलं आहे, म्हणजे इथिक्स म्हणजे काय, तर याच्यासाठी जे काही ठरवलेलं आहे, इथिक्स म्हणजे काय, सोशल कंडक्ट दॅट डिसाइड गुड ऑर बॅड, किंवा जनरली आपण गुड अँगलच ठरवतो. तर काय असते की, या प्रोफेशनल लेवलला जर ठरवत असतील तर ते प्रोफेशनल इथिक्स. जनरल पर्पजला ठरवलं असेल तर त्याला आपण म्हणू फक्त इथिक्स. इथिक्स म्हणजे काय, रिलेटेड टू प्रोफेशनल इथिक्स. म्हणजे काय, इथिक्स इथं पण आहे, पण इथं फॉलो कोणाच करायचे आहे, तर पर्टिक्युलर प्रोफेशन मधल्या लोकांनी. म्हणजे ते इथं लिहिलं आपण, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असू द्या, टीचर असू द्या, बिझनेसमॅन. आता हे प्रिन्सिपल ऑफ राईट ऑर रॉंग दॅट गाईड द ह्युमन बिहेवियर हे कशासाठी आहे, हे पण इथिक्स आहे. हे पण कोणत्या अप्रोचने आलेलं आहे, तर जनरल पर्सनच्या अँगलने किंवा अप्रोचने आलेला आहे. आता ही तर स्पेसिफिक पर्सनच्या, म्हणजे ते कोणते, ते प्रोफेशनल फील्डमधले असतील, डॉक्टर, इंजिनियर, लॉयर, टीचर और बिझनेसमॅन. आता बघा इथं लिहिलं आपण, अप्लाइज टू एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ लाईफ, पर्सनल, सोशल अँड सोसायटी. अप्लाइज टू बिहेवियर अँड डिसिजन मेकिंग ॲट द वर्क प्लेस ऑर परफॉर्मिंग प्रोफेशनल ड्युटी. आता प्रोफेशनल ड्युटी म्हणजे काय, आपली सुद्धा कोणती प्रोफेशनल ड्युटीज आहे. आपण इंजिनिअरिंगचं जे काही शिक्षण घेतो, म्हणजे इथं कोणतं आलं, हे प्रोफेशनल इथिक्स आहे. म्हणजे याचा अर्थ असं, जनरल इथिक्स पाळायचे का, पाळायचे नाहीत का, तर नाही, तर त्या अँगल नाही. जर फक्त जर इंजिनिअरिंग पुरतंच जर आपण इथिक्स कन्सिडर केलं तर प्रोफेशनल. म्हणजे इंजिनिअरला हे इथिक्स लागू होतात का, तर हो, ही सगळ्यांसाठी आहे. आणि हे जे काही इथिक्स आहे ते पर्टिक्युलर या ग्रुपसाठी आहे. म्हणजे हे जे इथिक्स आहे याच्यात कॉमन मॅन, इंजिनियर, डॉक्टर सगळे हे पण आले. पण हा प्रोफेशनल मध्ये कसं असतं की फक्त त्या प्रोफेशन मधलेच लोक येतील. म्हणजे असं नाही की सर मग प्रोफेशनल आहे तर म्हणजे हे जनरल इथिक्स आम्ही पाळायचे नाही का, तर उत्तर आहे सगळ्यांसाठी. जनरल इथिक्स इज ऍप्लिकेबल फॉर ऑल द पर्सन. आता बघा, फॉर एक्झाम्पल, हॉनेस्टी इन द डेली इंटरॅक्शन, हे पण इथिक्स आहे. आता डॉक्टर मेंटेनिंग द पेशंट कॉन्फिडेन्शियलिटी, म्हणजे जर डॉक्टरने त्या पेशंटची गुप्तपणा ठेवली किंवा गुपितपणे जर म्हणजे डिस्क्लोज नाही केलं, तर त्याला आपण म्हणू प्रोफेशनल इथिक्स. नंतर बघा इथं, प्रोफेशनल इथिक्स. प्रोफेशनल इथिक्स कॅन बी सीन ॲज द कोड ऑफ इथिकल कंडक्ट ऑफ द प्रोफेशन. आपण पहिल्या स्लाइडमध्ये सुद्धा ही डेफिनेशन कव्हर केली. आता बघा, इथिकल कंडक्ट. इथिकल कंडक्ट, प्रोफेशनल इथिक्स इन द राईट ऑफ इन द राईट ऑफ इन द इन द इथं चुकून हे राईट ऑफ, इन लाईट ऑफ पाहिजे ते. इन द लाईट ऑफ राईट अंडरस्टँडिंग ऑफ द प्रोफेशन इम्प्लाइज दॅट राईट युटिलायझेशन ऑफ वन्स प्रोफेशनल स्किल इन द लार्जर ऑर्डर टुवर्ड्स द फुलफिलमेंट ऑफ कॉम्प्रेहेन्सिव्ह ह्युमन गोल. आता कॉम्प्रेहेन्सिव्ह ह्युमन गोल म्हणजे काय. आता हा जो काही वर्ड होता ना इथं, लाईट कन्सिडर काय, इन लाईट ऑफ म्हणजेच काय, टेकिंग इन टू कन्सिडरेशन ऑफ राईट अंडरस्टँडिंग ऑफ प्रोफेशन implies that the right utilization of professional skill larger in the larger order towards the fulfillment of कॉम्प्रेहेन्सिव्ह ह्युमन गोल. आता कॉम्प्रेहेन्सिव्ह ह्युमन गोल नेमकं कशाला म्हणायचं, हे बघा इथं, कॉम्प्रेहेन्सिव्ह ह्युमन गोल. आता कॉम्प्रेहेन्सिव्ह ह्युमन गोलमध्ये काय काय कन्सिडर होते, तर पहिलं आहे त्याच्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग. सेकंड वन इज द प्रॉस्पेरिटी इन इच फॅमिली, फिअरलेस इन द सोसायटी, कोएक्झिस्टन्स विथ द नेचर आणि हार्मोनी इन एक्झिस्टन्स. म्हणजे जे काय सगळे म्हणजे पूर्ण एरिया किंवा पूर्ण जे काय एक्झिस्टन्सचा पूर्ण ब्रॉड अँगलनी सगळे कव्हर झालेले दिसतील आपण. म्हणजे
क्रॉस फॅमिली लेवलला आला, इंडिव्हिज्युअल लेवलला आला, सोसायटी लेवलला आला, नेचर आणि एक्झिस्टन्स लेवलला. म्हणजे सर्व अँगल किंवा या युनिव्हर्सचे सगळे अँगल याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह ह्युमन गोल मध्ये सर्व अँगल कन्सिडर केले, त्याच्यामुळेच त्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह ह्युमन गोल म्हटलं. आता वर आपण इथिकल कंडक्टची सुद्धा डेफिनेशन बघितली. इथिकल कंडक्ट म्हणजे काय? तर काय करायचं? अंडरस्टँडिंग ऑफ प्रोफेशन इम्प्लाइज द राईट युटिलायझेशन ऑफ प्रोफेशनल स्किल. म्हणजे जे काय आपण प्रोफेशनल स्किल घेतलं, इंजिनियर असेल, डॉक्टर आहे, त्याचं राईट युटिलायझेशन पण कशासाठी? इन ऑर्डर टू, फॉर द पर्पज ऑफ, म्हणजे फॉर द पर्पज ऑफ लार्ज लार्ज लार्जर ऑर्डर द फुलफिलमेंट ऑफ कॉम्प्रेहेन्सिव्ह ह्युमन गोल, तरच त्याला आपण इथिकल कंडक्ट असं म्हणू. आता नेक्स्ट स्लाइडवर बाकीचं बघू आपण. आता बघा, आता त्याच्यामध्ये आपण बघितलं की प्रोफेशनल एथिक्समध्ये इथिकल कंडक्ट आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह ह्युमन गोल. आता त्याच्यामधलं बघू पहिलं कॉम्प्रेहेन्सिव्ह. बघा इथं मी लिहिलं, इथं की त्याच्या जो काय हा दिला ए कन्सिडर केला मी, हे इथं ए लिहिला, हे बघा इकडे. प्रोफेशन इन द कंटेक्स्ट विथ द कॉम्प्रेहेन्सिव्ह ह्युमन गोल. आता कॉम्प्रेहेन्सिव्ह ह्युमन गोल मध्ये अ प्रोफेशन इज नॉट अ जस्ट मीन्स ऑफ अर्निंग livelihood, but responsible activity that contributes to the well-being of self, family, society, nature, ultimately the harmony in existence. म्हणजे काय झालं की फक्त बाबा तो जे काही प्रोफेशन आहे त्याचा फक्त पर्पज काय आहे की पैसे कमावणे किंवा जस्ट अ मीन्स ऑफ अर्निंग लाईव्हलीहूड हा नसावा, बट रिस्पॉन्सिबल ऍक्टिव्हिटी दॅट कंट्रीब्युट्स टू द वेल बिईंग ऑफ सेल्फ, म्हणजे स्वतःचे वेल बिईंग प्लस फॅमिली प्लस सोसायटी नेचर आणि अल्टिमेटली काय झालं की हे सगळं म्हणजे सेल्फ असेल, फॅमिली असेल, सोसायटी, नेचर, हे अल्टिमेटली काय झालं एक्झिस्टन्सचेच पार्ट आहे ना. म्हणजे नुसतं त्याच्यामध्ये काय झालं की याच्यामध्ये नुसतं हे एक्सपेक्टेड नसलं पाहिजे की कोणतं प्रोफेशन इज नॉट जस्ट मीन्स ऑफ अर्निंग लाईव्हलीहूड किंवा पैसे कमावणे एवढंच एक्सपेक्टेड नाही, तर याच्यामध्ये हे ब्रॉड अँगलनं आपण ते कन्सिडर केलं पाहिजे. आता बघा, कंट्रीब्युशन ऑफ प्रोफेशन टू द राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग. आता आपण बघितलं कॉम्प्रेन्सिव्ह ह्युमन गोलमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत हे बघा. मी पहिली एकदा स्लाइड तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. कॉम्प्रेन्सिव्ह राईट अंडरस्टँडिंग, राईट फिलिंग, प्रॉस्पेरिटी इन ईच फॅमिली, फिअरलेस इन द सोसायटी, कोएक्झिस्टन्स विथ नेचर प्लस हार्मोनी इन द नेचर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हे जो काही याला एकदा पुन्हा मी थोडंसं राऊंड करतो म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. या सगळ्यांचा जे काही कन्सिडरेशन होते हे कशामध्ये होते? कॉम्प्रेहेन्सिव्ह ह्युमन गोलमध्ये हे सगळं आलं. म्हणजे राईट अंडरस्टँडिंग, राईट फिलिंग प्लस प्रॉस्पेरिटी इन इच फॅमिली, फिअरलेसनेस इन द सोसायटी, कोएक्झिस्टन्स विथ द नेचर, हार्मोनी इन द एक्झिस्टन्स, हे सगळं कशामध्ये आलं? कॉम्प्रेहेन्सिव्ह. कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे काय? व्यापक अर्थाने. व्यापक म्हणजे काय? फक्त राईट अंडरस्टँडिंग, राईट फिलिंग किंवा इंडिव्हिज्युअल लेवल किंवा फॅमिली असं नाही, तर हे सर्व जे काही युनिव्हर्सचे सगळे जे काही अँगल आहेत हे याच्यामध्ये कव्हर झाले, म्हणून त्याला आपण कॉम्प्रेहेन्सिव्ह ह्युमन गोल म्हटलं. आता बघा, हम्म, तर त्याच्यामधला आपण कॉन्ट्रीब्युशन ऑफ प्रोफेशन म्हणजे काय, जे काय पूर्ण जे काय प्रोफेशनल लोक आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन टू द राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग. राईट अंडरस्टँडिंग फॉर एक्झाम्पल नोईंग रियालिटी, सस्टेनेबल यूज ऑफ रिसोर्सेस, हार्मोनी इन द सिस्टीम. त्याचं एक जनरल एक्झाम्पल आपण घेतलं. अँड इंजिनियर गेस राईट अंडरस्टँडिंग बाय डिझायनिंग सेफ सस्टेनेबल स्ट्रक्चर इन्स्टेड ऑफ हार्मफुल वन्स. म्हणजे तर हे सगळं हे सस्टेनेबल जे काही स्ट्रक्चर आहे किंवा डिझायनिंग सेफ याच्यासाठी काय असली पाहिजे? त्याला ती राईट अंडरस्टँडिंग असल्याशिवाय हे पॉसिबल नाही. नंतर राईट फिलिंग, नर्चरिंग ट्रस्ट, रिस्पेक्ट, केअर अँड कम्पॅशन इन रिलेशनशिप. फॉर एक्झाम्पल अ टीचर नॉट ओनली imparts knowledge but also build the respect and trust थ्रू फेअरनेस अँड केअर. म्हणजे काय? राईट फिलिंग म्हणजे काय? नुसतं बाबा टीचरने नुसतं काय दिला सिलेबस म्हणून फटाफट शिकवला एवढंच एक्सपेक्टेड आहे का? तर नाही. तर बट ऑल्सो बिल्ड द रिस्पेक्ट अँड ट्रस्ट टू द फेअरनेस अँड केअर. म्हणजे हे सुद्धा, नाहीतर बस सिलेबस दिला टीचरने शिकवला टीचरकडून तेवढं एक्सपेक्टेड नाही, तर त्याच्या पलीकडे सुद्धा टीचरने विचार करणं गरजेचं आहे.
नंतर त्याच्यामधलं प्रॉस्पेरिटी इन ईच फॅमिली. अ प्रोफेशन शुड कंट्रीब्यूट टू अर्निंग फेअर, सस्टेनेबल अँड ॲडेक्वाईट मॅनर्स. म्हणजे ॲडेक्वाईट मॅनर्स म्हणजे काय, नॉट लेस दॅन, नॉट ग्रेट दॅन. नाहीतर अदरवाईज ग्रेटर दॅन जर झालं तर त्याचं ग्रीडमध्ये किंवा लोभीपणामध्ये कन्वर्जन होते. नॉट ओनली वन्स फॅमिली बट इन्शुरिंग द ऑपॉर्च्युनिटी फॉर अदर टू. म्हणजे फक्त स्वतःच्या फॅमिली पुरता त्याने विचार करणं एवढं. नाहीतर सर, तुम्ही प्रॉस्पेरिटी इन इच फॅमिली म्हणजे त्याच्या स्वतःच्या पुरता विचार करणं एक्सपेक्टेड नाही. हीच फॅमिली म्हणजे काय, प्रत्येक फॅमिली असेल, म्हणजे नुसती त्याची स्वतःची आहे का, तर नाही. म्हणजे इथं लिहिलं आपण, नॉट ओनली वस ओन फॅमिली बट इन्शुरिंग द ऑपॉर्च्युनिटी फॉर अदर टू. नंतर फिअरलेसनेस इन द सोसायटी. आपण बघितलं की जर शांतताप्रिय सोसायटी किंवा त्याला आपण म्हणू की एकदम काम सोसायटी किंवा म्हणजे विदाउट डिस्प्यूट सोसायटी, तर त्यासाठी काय, फिअरलेसनेस इन द सोसायटी ही आवश्यक आहे. Professionals build the trust by ensuring fairness, transparency, and justice. Ethical conducts in law, medicine, engineering, teaching, and business generate the security and harmony in society. म्हणजे प्रोफेशनलचा याच्यामध्ये सुद्धा कंट्रीब्युशन आहे. कशामध्ये, फिअरलेसनेस इन द सोसायटी. फिअरलेसनेस जर नसेल, म्हणजे जर हुकुमशाही असेल, गुंडागर्दी असेल, तर ती म्हणजे पीसफुल सोसायटी असणार नाही. नंतर कोएक्झिस्टन्स विथ द नेचर. आता कोएक्झिस्टन्स विथ द नेचर म्हणजे काय, की मी मागच्या लेक्चरला सांगितलं की सेपरेट एक्झिस्टन्स असं जगात अस्तित्वात नसते. जर असलं तर ते मिनिंगलेस असते. म्हणजे जगातल्या प्रत्येक गोष्टी, इच अँड एव्हरीथिंग आर इन द कोएक्झिस्टन्स. कोएक्झिस्टन्स म्हणजे काय, की दे डिपेंड्स ऑन इच अदर, दे इंटरकनेक्टनेस, दे फुलफिल म्युच्युअल किंवा दे आर इन म्युच्युअल फुलफिलनेस. म्हणजे एकमेकाचं फुलफिलनेस म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी विन विन सिच्युएशन असणं, त्यालाच आपण कोएक्झिस्टन्स इन नेचर म्हणू. प्रोफेशनल मस्ट बी environmentally responsible. For example, इको-फ्रेंडली टेक्नॉलॉजी, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, रिन्युएबल एनर्जी. आता सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणजे काय, त्याच्यामध्ये जर आपण हे रासायनिक खते जर वापरलं तर त्याला सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणून काय, तर नाही. शेणखत किंवा जे काही नॅचरल फार्मिंग आहे ते जर करणे म्हणजे रासायनिक खतानं काय होणार, की काय किती म्हणजे खूप वर्षानुवर्ष जर रासायनिक खते जर आपण वापरली किंवा केमिकल फर्टिलायझर जर वापरला, तर सॉईलची फर्टिलिटी दिवसेंदिवस कमी होत आहे. म्हणजे त्याच्यामुळे त्याला आपण सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणता येणार नाही. नंतर हार्मोनी इन एक्झिस्टन्स. Profession becomes a means of overall well-being, not just survival or luxury. Human activity integrates with the larger order of the nature and existence. म्हणजे हार्मोनी इन एक्झिस्टन्स म्हणजे काय, की पूर्ण म्हणजे चारही गोष्टीसोबत हार्मोनी असणं. म्हणजे कोणतं, फिजिकल ऑर्डर असेल, ॲनिमल ऑर्डर असेल, ह्युमन बिईंग ऑर्डर असेल, नेचर ऑर्डर असेल, याच्या चारही सोबत त्या ह्युमनची हार्मोनी असणं इथं एक्सपेक्टेड आहे. आणि त्या हार्मोनीमध्ये सुद्धा या चारही ऑर्डरनी, म्हणजे कोणती ऑर्डर, बायो ऑर्डर असेल, ॲनिमल ऑर्डर असेल, फिजिकल ऑर्डर असेल, ह्युमन ऑर्डर असेल, यांच्यामध्ये गिव्ह अँड टेक पॉलिसी असली पाहिजे. म्हणजेच काय, म्युच्युअल फुलफिलमेंट असलं पाहिजे. गिव्ह अँड टेक पॉलिसी म्हणजेच काय, म्युच्युअल फुलफिलमेंट. नुसतं गिव्ह पॉलिसी असली किंवा नुसती टेक पॉलिसी जर असली तर त्याला म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणता येणार नाही. म्युच्युअल फुलफिलमेंट हार्मोनी असण्यासाठी इंटरकनेक्टनेस किंवा इंटरडिपेंडन्सी किंवा म्युच्युअल फुलफिलमेंट ह्या गोष्टी आवश्यक आहे, तरच त्याच्यामध्ये हार्मोनी असते. अदरवाईज हार्मोनी असणार नाही. आता त्याच्यामधलं आपण ए पार्ट कव्हर केला. ए पार्ट मध्ये काय सांगितलं आपण, प्रोफेशन इन द कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्रेहेन्सिव्ह ह्युमन गोल. आता त्याच्यामधला जो काय बी पार्ट आहे, आता बघा हे तर लिहिलं आम्ही बी पार्ट, इन्शुरिंग इथिकल कॉम्पिटन्स. आता इथिकल कॉम्पिटन्स कशाला म्हणायचं, कॉम्पिटन्स आणि इथिकल कॉम्पिटन्स या दोन डिफरंट थिंग आहे, हे लक्षात घ्या. नाही तर कॉम्पिटन्सलाच इथिकल कॉम्पिटन्स तसं कन्सिडर करायचं नाही. इथिकल कॉम्पिटन्स म्हणजे काय, आता बघा इथे लिहिलं आपण, युझिंग माय नॉलेज अँड स्किल इन द राईट वे विथ राईट इंटेन्शन सो दॅट आय लिव्ह हॅपीली, हेल्प अदर्स लिव्ह हॅपीली, अँड लाईव्ह इन हार्मोनी विथ द नेचर. आता नाहीतर कॉम्पिटन्स वेगवेगळ्या अँगलने, म्हणजे कॉम्पिटन्सचा उपयोग बघा. आता तुम्ही माझा कॉम्पिटन्सचा उपयोग चांगल्या अँगलने किंवा वाईट अँगलने सुद्धा होऊ शकतो, पण इथिकल कॉम्पिटन्स हे नेहमी चांगल्याच अँगलने यूज होतो. फॉर एक्झाम्पल, आता एक साधा एक्झाम्पलच्या माध्यमातून मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. कॉम्पिटन्स ओनली, नुसतं कॉम्पिटन्सी असली. आता कॉम्पिटन्सची आपण म्हणजे काय, कॉम्पिटन्सी म्हणजे एक त्याची इफिशियन्सी. आता बघा
किंवा त्याच्या अंगी असलेलं स्किल त्याला आपण कॉम्पिटन्सी म्हणू. फॉर एक्झाम्पल, फक्त ओनली जर कॉम्पिटन्सी असली, त्याचं एक एक्झाम्पल आपण घेतलं, अन इंजिनियर बिल्ड अ डॅम जस्ट फॉर प्रॉफिट इग्नोरिंग डिस्प्लेसमेंट ऑफ द पीपल. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, त्या लोकांचं विस्थापन म्हणजे काय, जर तिथं डॅम बांधायचा असेल तर तिथचे लोक प्रॉपर त्यांचं विस्थापन झालं पाहिजे. म्हणजे जे काय डॅम, आता एखाद्या खेड्यामध्ये जर एखाद्या ठिकाणी डॅम बांधायचं असेल तर ऑब्व्हियसली त्या लोकांची जमीन जाईल किंवा एखाद्या गावं जातील. मग त्या जे काय जमीन निराधार झाले ते म्हणजे जे काय भूमिहीन झाले किंवा ज्यांचं गावं त्या डॅममध्ये जर गेली तर त्यांचं प्रॉपर विस्थापन म्हणजे दुसरीकडे केल्याशिवाय तो डॅम न बांधलेलं म्हणजे, जर आपण बऱ्याचदा आपण बघतो की धरण विरोधी किंवा एखाद्या ठिकाणी धरण बांधायला जो काही विरोध होते, तर ते मेन प्रश्न तिथं कोणता असतो, तर हा डिस्प्लेसमेंट ऑफ द पीपल म्हणजे त्या लोकांचं प्रॉपर विस्थापन होणं हा मेन इश्यू असतो. त्याच्यामुळेच जे काही हे असतात म्हणजे पर्यावरण जे संरक्षण असतात ते बऱ्याचदा या गोष्टीमध्ये आंदोलन करताना आपल्याला दिसतात. आता बघा, इथिकल कॉम्पिटन्स म्हणजे काय. The engineer ensures that the dam project also take care of displaced families, protect ecology and benefits the society and sustainability. आता इथं बघा, इथं कम्पिटन्सी आहे पण त्यांनी कम्पिटन्सीचा म्हणजे कम्पिटन्सीचाच उपयोग म्हणजे ब्रॉड अँगलने किंवा सस्टेनेबल डेव्हलप किंवा सोसायटीच्या बेनिफिटसाठी नेहमीच कम्पिटन्सीचा उपयोग होऊ शकतो का? कधी होईल, कधी होणार सुद्धा नाही. म्हणजे जसं आपण बघितलं की यांनी इग्नोरिंग हे दिसते, इग्नोरिंग डिस्प्लेसमेंट ऑफ द पीपल. कॉम्पिटन्सी आहे का त्या इंजिनियरची? हो. पण त्यानं ते ब्रॉड अँगलने किंवा जे काय सोशियल ऑर्डरनी किंवा सोशियल बेनिफिट या अँगलने विचार केला का? तर नाही. म्हणजे कॉम्पिटन्सीचा वापर पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह अँगलने सुद्धा होऊ शकतो. पण इथिकल कॉम्पिटन्सीचा वापर हा ऑलवेज इन राईट अप्रोच किंवा ऑलवेज इन पॉझिटिव्ह अप्रोचनेच असतो. म्हणजे त्या इंजिनियरनं इथं डॅम बांधण्यासाठी हे सगळं कन्सिडरेशन केलं. म्हणजे टेक्स द केअर ऑफ डिस्प्लेस फॅमिली, प्रोटेक्ट इकॉलॉजी, बेनिफिट ऑफ सोसायटी, सस्टेनेबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी म्हणजे इथिकल कॉम्पिटन्स ही स्ट्रॉंग आहे. कॉम्पिटन्सीची चा वापर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही अँगलने होऊ शकतो. म्हणजे तो असं आवश्यक नाही की कॉम्पिटन्सी एखाद्या पर्सनमध्ये असली म्हणजे तो त्याचा वापर पॉझिटिव्ह अप्रोचनेच करेल असं आवश्यक नाही. तो निगेटिव्ह अप्रोचने सुद्धा करू शकतो. पण जर इथिकल कॉम्पिटन्सी असली तर तो पर्सन तो नेहमीच त्या जे काही कॉम्पिटन्सी त्याच्या मध्ये आहे त्याचा वापर नेहमीच पॉझिटिव्ह अप्रोचने किंवा सोशियल पॉझिटिव्ह चेंजेस या अप्रोचने तो नेहमीच करताना आपल्याला दिसणार. नाव सी द डिफरन्स बिटवीन कॉम्पिटन्स अँड इथिकल कॉम्पिटन्स, या दोन मध्ये काय डिफरन्स आहेत हे बघू आपण. आता एक मी साधा डिफरन्स घेतला इथं, पॉइंट ऑफ डिफरन्स कॉम्पिटन्सी आणि एक इथिकल कॉम्पिटन्स. आता बघा, पहिली डेफिनेशन घेतली मी त्याच्यामध्ये. आता कॉम्पिटन्स म्हणजेच काय, ॲबिलिटी टू परफॉर्म टास्क इफेक्टिव्हली युजिंग स्किल अँड नॉलेज. हे एक ॲबिलिटी आहे. म्हणजे कॉम्पिटन्सी म्हणजेच काय, ॲबिलिटी टू परफॉर्म टास्क इफेक्टिव्हली बाय युझिंग स्किल अँड नॉलेज. म्हणजे त्याची ती एक क्षमता आहे की एखादा टास्क परफॉर्म करण्याची कशाचा वापर करून, त्याचं स्किल आणि नॉलेज वापर करून त्याची एक क्षमता म्हणजेच आपण कॉम्पिटन्सी आपण त्याला कन्सिडर केलं. आता बघा, इथिकल कॉम्पिटन्सी म्हणजे काय, ॲबिलिटी टू परफॉर्म द टास्क विथ स्किल गायडेड बाय राईट व्हॅल्यू. हा फार इम्पॉर्टंट शब्द आहे. कोणता आहे, इकडे मी अंडरलाईन करतो तो एवढाच शब्द इथं फार महत्वाचा कीवर्ड आहे. गायडेड बाय राईट व्हॅल्यू अँड इंटेन्शन. म्हणजे इथिकल कॉम्पिटन्स हा खूप स्ट्रॉंगर दॅन कॉम्पिटन्सपेक्षा खूप स्ट्रॉंगर आहे. कारण की इथं काय शब्द दिलेला आहे हे बघा, हा कीवर्ड राईट व्हॅल्यूज अँड इंटेन्शन. इथं फार हा कीवर्ड जो आहे हा फार महत्वाचा आहे. इथं फक्त ॲबिलिटी टू परफॉर्म ऑफ द टास्क इफेक्टिव्हली युझिंग स्किल अँड नॉलेज, इथं पण स्किल अँड नॉलेजचा उपयोग करायचा आहे का, तर हो. पण इथं सगळ्यात महत्वाचं आहे गायडेड बाय राईट व्हॅल्यूज अँड इंटेन्शन. आता बघा, फोकस फोकस ऑन इफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटी अँड टेक्निकल एक्सपर्टाईज. इथं फोकस ऑन इफिशियन्सी, इथिकल करेक्टनेस इन द ॲक्शन. हे इथिकल करेक्टनेस हा वर्ड खूप महत्वाचा आहे इथं. नंतरचा स्कोप, लिमिटेड टू द जॉब परफॉर्मन्स अँड गोल अचिव्हमेंट. इथं बघा, एक्सटेंड टू रिस्पॉन्सिबिलिटी, फेअरनेस अँड सोशियल वेलबिंग. हा म्हणजे खूप ब्रॉड अँगलनी आलेला आहे. हा नॅरो अँगलनी फक्त जॉब मिळवणं किंवा
एखादा गोल अचीव करणं एवढ्याच अँगलनी कॉम्पिटन्सीचा यूज होताना इथं दिसतं. पण जर इथिकल कॉम्पिटन्सी असेल तर इथं सोशियल वेलबिंग हा महत्त्वाचा फॅक्टर, हा फार डिसिजिव्ह फॅक्टर इथं कन्सिडर करण्यात येतो. नंतर कन्सिक्वेन्स, स्किल मे बी मिसयूज, करप्शन, एक्सप्लॉयटेशन, एन्व्हायरमेंटल हार्म. जसं आपण ते मागच्या एक्झाम्पलमध्ये इंजिनियरचं बघितलं की त्यांनी डिस्प्लेस पर्सन त्याचं जे काय विस्थापन आहे हे कन्सिडर केलंच नाही डॅम बांधताना. पण जर त्याच्याच अंगी इथिकल कॉम्पिटन्स असेल तर आपण मागच्या उदाहरणात बघितलं की त्यांनी जेव्हा डॅमचं डिझाईन केलं तर त्यांनी काय केलं पर्यावरण सस्टेनेबिलिटी, डिस्प्लेस पर्सनचं म्हणजे काय विस्थापन वगैरे त्या पर्सनचं ते सगळ्या गोष्टी त्यांनी कन्सिडर केलेल्या होत्या. आता स्किल आर यूज फॉर म्युच्युअल बेनिफिट, ट्रस्ट अँड सस्टेनेबिलिटी. म्हणजे इथिकल कॉम्पिटन्सी, सस्टेनेबिलिटी, बेनिफिट्स म्हणजे इथं काय केलेलं असते की याच्यामध्ये सोशियल वेलबिंग हा महत्वाचा फॅक्टर असते. इथं स्किल मे बी मिसयूज, याचा मिसयूज सुद्धा होऊ शकतो पण इथिकल कॉम्पिटन्सीचा मिसयूज कधीच होत नसते. नंतर सस्टेनेबिलिटी मे प्रोव्हाइड शॉर्ट टर्म सक्सेस बट कॅन हार्म द लॉंग रन. आता ही सस्टेनेबिलिटी जेव्हा जेव्हा मी म्हणतो की सस्टेनेबल जेव्हा जेव्हा शब्द येतो, सस्टेनेबलचा साधा अर्थ असतो असा असतो की सस्टेनेबल एखादी गोष्ट असणे म्हणजे काय तर एखादी जे काही रिसोर्सेस आहे जे किंवा जे काही व्हॅल्युएबल गोष्टी आहेत हे आजच्या पिढीने वापरून एन नंबर ऑफ जनरेशनसाठी त्या गोष्टी तशाच ठेवणे, तर त्याला आपण सस्टेनेबिलिटी म्हणतो. नाहीतर असं झालं की रिसोर्सेस आजच्या पिढीने सगळं वापरायचे, बाकीच्या पिढ्याचं आम्हाला काही करायचं नाही, तर त्याला आपण अनसस्टेनेबल म्हणू. सस्टेनेबल म्हणजे काय, जे काही रिसोर्सेस आहे, जे काही आपल्याकडं फॅसिलिटीज आहे, ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टी आजच्या पिढीने वापरून पुढच्या पिढीसाठी त्या गोष्टी राखून ठेवणे त्याला किंवा त्या गोष्टी सांभाळून ठेवणे, तर त्याला आपण सस्टेनेबल हा शब्द वापरतो. इन्शुरिंग लॉंग टर्म सक्सेस अलाइन विथ द ह्युमन अँड इकॉलॉजिकल हार्मोनी. म्हणजे याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी म्हणजे काय, फक्त नुसता शॉर्ट टर्मचा विचार केला का नाही, तर इथं लॉंग टर्मचा विचार केलेला आहे आणि पुढच्या पिढीचा सुद्धा विचार केलेला दिसतो. नंतर एक्झाम्पल, अ डॉक्टर ट्रीटिंग पेशंट जस्ट फॉर मनी. म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो की काही डॉक्टर लुटताना सुद्धा दिसतात. आता इथं बघा की जर त्याच्या, आता डॉक्टर आहे म्हणजे कॉम्पिटन्सी आहे, पण मी सांगितलं की त्या कॉम्पिटन्सीचा मिसयूज सुद्धा होऊ शकतो. म्हणजे कॉम्पिटन्स, एखादा माणूस कॉम्पिटन्स असला म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह अँगलनेच वापर होतो का, तर नाही, तो तो निगेटिव्ह अँगलने सुद्धा वापर करू शकतो. जसं बघा, डॉक्टर ट्रीटिंग पेशंट जस्ट फॉर मनी. आता जर इथिकल कॉम्पिटन्स असेल तर काय बघा इथं, डॉक्टर ट्रीटिंग पेशंट विथ केअर, फेअरनेस अँड अफोर्डेबिलिटी. म्हणजे तिथं इथं लुटमारीचा प्रकार दिसत नाही, त्यांना तो काळजी नाही किंवा त्या पेशंटची काळजी तर त्यांनी घेतलीच आहे, पण अफोर्डेबिलिटी त्याला परवडेल या दरामध्येच त्यांनी ट्रीटमेंट किंवा त्याचा काय जे डिसीज आहे ते बरा करण्याचा प्रयत्न. इथं काय केलं, इथं फक्त ट्रीटिंग द पेशंट जस्ट फॉर मनी. इथं जर म्हणजे मनी घेतला त्यांनी पण कसं अफोर्डेबल, प्लस इथं केअर आणि फेअरनेस हे दोन शब्द सुद्धा महत्वाचे आला. म्हणजे काय, इथिकल कॉम्पिटन्सी हा ब्रॉड अँगलने येतो आणि तो नेहमीच पॉझिटिव्ह अप्रोच ठेवतो. हा आवश्यक नाही की तो पॉझिटिव्ह अप्रोच ठेवेल, हा मिसयूज सुद्धा होऊ शकतो. नंतर आपण बघा इथं मागच्या स्लाइडमध्ये म्हणलं, आता कॉम्पिटन्स हा पर्सन मे लीड टू मिसयूज. म्हणजे कॉम्पिटन्सीचा मिसयूज सुद्धा होऊ शकतो. नंतर इथिकल कॉम्पिटन्समध्ये आपण बघितलं, इन्शुअर राईट यूज ऑफ हार्मोनी अँड प्रॉस्पेरिटी. म्हणजे इथिकल कॉम्पिटन्स हा नेहमीच पॉझिटिव्ह अप्रोचनी वापर होतो. कॉम्पिटन्सी आपण लिहिलंय तर मे लीड टू मिसयूज म्हणजे त्याचा निगेटिव्ह अँगलने किंवा निगेटिव्ह अप्रोचने सुद्धा किंवा चुकीच्या अप्रोचने सुद्धा वापर होऊ शकतो. पण इथिकल कॉम्पिटन्सी ही ऑलवेज पॉझिटिव्ह अप्रोच किंवा राईट यूज फॉर हार्मोनी अँड प्रॉस्पेरिटी या अँगलनीच, म्हणजे हा नेहमीच पॉझिटिव्ह अप्रोचनी याचा वापर होतो. तर इथिकल कॉम्पिटन्स हे स्ट्रॉंगर दॅन कॉम्पिटन्स असते. नंतर बघा, आता हे बघितल्यानंतर सॅलिड फीचर ऑफ इथिकल कॉम्पिटन्स म्हणजे याची ठळक, इथिकल कॉम्पिटन्सची ठळक वैशिष्ट्य कोणती आहेत बाबा, आता एक बघू आपण. राईट अंडरस्टँडिंग, राईट अंडरस्टँडिंग हे इथिकल. आता इथिकल कॉम्पिटन्स म्हणजे काय सांगितलं मी की इथिकल कॉम्पिटन्स नेहमीच हे पॉझिटिव्ह अप्रोचनेच किंवा सोशल वेलबिंग त्याच्यामध्ये असतेच समाविष्ट, तरच त्याला आपण
इथिकल कॉम्पिटन्सी किंवा सस्टेनेबिलिटी, सोशल वेलबिंग आणि हार्मोनी, चारही ऑर्डरमध्ये त्यांनी मेंटेन केलेलीच असते, तेव्हाच त्याला आपण इथिकल कॉम्पिटन्स म्हणतो. आता बघा पहिलं त्याच्यामधलं राईट अंडरस्टँडिंग, हॅव्हिंग क्लॅरिटी अबाउट ह्युमन पर्पज, रिलेशनशिप अँड कोएक्झिस्टन्स विथ नेचर, त्याला आपण राईट अंडरस्टँडिंग. राईट फिलिंगमध्ये बघा, ॲक्टिंग विथ द ट्रस्ट, रिस्पेक्ट, केअर, ग्रॅटिट्यूड, रिस्पॉन्सिबिलिटी इन एव्हरी इंटरॅक्शन. नंतर व्हॅल्यू बेस्ड डिसिजन मेकिंग, चुझिंग ॲक्शन बेस्ड ऑन द ह्युमन व्हॅल्यू, जस्टिस, फेअरनेस, हॉनेस्टी, नॉट जस्ट फॉर प्रॉफिट ऑर कन्व्हिनियन्स. म्हणजे नुसतं त्यांनी नफा बघितला का इथं तर नाही, तर यांनी त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घेतल्या, जस्टिस घेतला, फेअरनेस घेतला, हॉनेस्टी घेतली. नंतर प्रॉपर युटिलायझेशन ऑफ कॉम्पिटन्स, using knowledge and skill for mutual prosperity and well-being, not exploitation or harm. किंवा मी जसं म्हटलं की इथं बघा प्रॉपर युटिलायझेशन ऑफ कॉम्पिटन्स. आता बऱ्याचदा मी काय सांगितलं, पण याच्यामध्ये इथं इथिकल कॉम्पिटन्स आपण कन्सिडर घेतलं म्हणून हे प्रॉपर युटिलाइज. विदाउट इथिकल कॉम्पिटन्स जर असेल तर त्या कॉम्पिटन्सचा उपयोग मिसयूज सुद्धा होऊ शकतो किंवा निगेटिव्ह अप्रोचने होऊ शकतो. जर इथिकल कॉम्पिटन्स असेल तर त्याचा वापर नेहमी पॉझिटिव्ह अप्रोचने, म्हणजेच काय, सस्टेनेबिलिटी किंवा सोशल बेनिफिट किंवा हार्मोनी इन द फोर ऑर्डर, या अँगलने तो नेहमीच इथिकल कॉम्पिटन्स यूज करतो. नंतर सस्टेनेबिलिटी, इन्शुरिंग लॉंग टर्म हार्मोनी विथ द सेल्फ, फॅमिली, सोसायटी अँड नेचर थ्रू द रिस्पॉन्सिबल ॲक्शन. नंतर इंटेग्रिटी अँड अकाउंटेबिलिटी, being consistent in thought, speech and action while taking the responsibility for outcome. आता दोन शब्द असतात, एक रिस्पॉन्सिबिलिटी आणि एक अकाउंटेबिलिटी असते. रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये काय असते, फक्त जबाबदारी, जबाबदारी दिलेली असते, मग ती कशी असे ना त्याचे आउटकम किंवा आउटपुटचा विचार केला जात नाही. तर पण अकाउंटिंग हा ब्रॉड अँगलने यूज होतो. अकाउंटिंग मध्ये नेहमीच आउटकम एक्सपेक्टेड असते, रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये आउटकम एक्सपेक्टेड असू शकते, नसू शकते. पण जेव्हा अकाउंटेबिलिटी हा शब्द येते, रिस्पॉन्सिबिलिटीपेक्षा हा ब्रॉड अँगल नसते. म्हणजे अकाउंटेबिलिटीमध्ये आउटकम एक्सपेक्टेडच आहे, रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये काय, नुसतं काम, दिलेलं काम पार पाडणं, हे एवढंच रिस्पॉन्सिबिलिटी या अँगलने आपण वापरतो. पण रिस्पॉन्स आउटकममध्ये दिलेलं काम पार पाडणं आणि त्याचे आउटकम, हे दोन्ही गोष्टी अकाउंटेबिलिटीमध्ये कन्सिडर होतात. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीची नंतरची स्टेज ही अकाउंटेबिलिटी असते. नाहीतर सर रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी सेम आहेत का, तर सेम नाहीत. contribution to the comprehensive human goal, support, supporting prosperity in each family, fairness in the society, harmony in the nature. आता कॉम्प्रेहेन्सिव्ह इथं वर्ड का आला, तर फक्त इंडिव्हिज्युअल लेवलच त्याचं कन्सिडरेशन झालं का, नाही, फॅमिली लेवल असेल, सोसायटी लेवल असेल, नेचर लेवल असेल. आता बघा हे सगळे आपण सॅलियंट फीचर ऑफ इथिकल कॉम्पिटन्स हे बघितले आपण हे सगळे. परंतु आता बघा दुसऱ्या स्लाइडमध्ये, इश्यू इन द प्रोफेशनल इथिक्स, द करंट सिनॅरिओ. म्हणजे जरी आपण या सगळ्या मागच्या गोष्टी आता या स्लाइड मधल्या आपण जरी बघितल्या, कोणत्या ह्या गोष्टी जर सॅलियंट फीचर ऑफ इथिकल कॉम्पिटन्स, परंतु हे कसं झालं, हे थेरॉटिकली किंवा हे आयडियल केसमध्ये. आता दुसरी जे काही स्लाइड आहे ती काय असते की ग्राउंड बेसिस रियालिटी, म्हणजे करंट सिनॅरिओ, ही बघू आपण. आता बघा, इश्यू इन द प्रोफेशनल एथिक्स इन द करंट सिनॅरिओ. आता हा करंट सिनेरिओ म्हणजे काय की ग्राउंड बेसिस रियालिटी काय आहे. आपण जे मागची स्लाइड बघितली ते आयडियल सिच्युएशन मध्ये बघितली, किंवा म्हणजे त्याच्यामध्ये काय आयडियली काय एक्सपेक्टेड आहे हे बघितलं. पण ही जी काय करंट सिनेरिओ जे म्हणतो त्याला आपण म्हणू की ग्राउंड बेसिस रियालिटी काय आहे. आता बघा, नंबर वन, करप्शन अँड लॅक ऑफ इंटिग्रिटी, मिसयूज अथॉरिटी ऑफ पर्सनल गेन, डिसऑनेस्टली इन द फायनान्स ट्रान्झॅक्शन, कॉन्ट्रॅक्ट अँड पब्लिक सर्व्हिसेस, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला दिसतात, म्हणजे ग्राउंड बेसिस. पण इथिकल कॉम्पिटन्सीमध्ये काय असते की आयडियली हे अपेक्षित आहे का, तर नाही. पण ग्राउंड बेसिस रियालिटी किंवा करंट सिनेरिओ, जे का आपण डे बाय डे सोसायटीचं ऑब्झर्वेशन करतो, करंट सिनेरिओ म्हणजे काय, सध्याची ग्राउंड बेसिसवरची रियालिटी. तर हे गोष्टी आपल्याला दिसतात. नंतर ग्रीड ड्रिव्हन प्रॅक्टिस, म्हणजे लोभ, आपल्याला एक्सपेक्टेड काय की प्रॉस्पेरिटी, प्रॉस्पेरिटी म्हणजे काय, फिलिंग ऑफ हॅव्हिंग, फिलिंग ऑफ हॅव्हिंग इनफ किंवा सफिशियंट फिजिकल, सफिशियंट जे काय फिजिकल रिसोर्सेस किंवा फिजिकल फॅसिलिटी. पण ग्रीड ड्रिव्हन प्रॅक्टिसेसमध्ये कसं असतंय की इनफ किंवा सफिशियंट हा शब्द
जर पुढच्या एक्सटेंडमध्ये विस्तार झाला तर त्याचं कन्व्हर्जन ग्रीडमध्ये होते. ग्रीड म्हणजे काय? लोभ. लोभ म्हणजे काय? तर लोकांचं तिथं एक्सप्लॉयटेशन, प्रॉफिट मॅक्झिमायझ प्रॉफिट मॅक्झिमायझ म्हणजे इतर लोकांची पिळवणूक सुद्धा होऊ शकते, किंवा कोणाची फसवणूक करून कोणत्याही मार्गाने पैसा कमावणे किंवा प्रॉफिट कमावणे हे ग्रीड ड्रिव्हन प्रॅक्टिसमध्ये येतात. प्रॉस्पेरिटीमध्ये तसं होत नाही. प्रॉस्पेरिटी म्हणजे काय? द फिलिंग हॅव्हिंग द फिजिकल फिलिंग हॅव्हिंग इनफ फिजिकल रिसोर्सेस, जर आपली भावना असेल तर त्याला आपण प्रॉस्पेरिटी असं म्हणतो. पण जर इनफच्या वर किंवा सफिशियंटच्या वर जर फिजिकल फॅसिलिटी गेल्या तर त्याचं कन्व्हर्जन हे ग्रीडमध्ये होते. फॉर एक्झाम्पल, ओव्हर प्राइसिंग मेडिसिन, कॉर्पोरेट फ्रॉड, टॅक्स इन्व्हजन, ज्याला आपण कर चुकवेगिरी म्हणतो, हे सगळे कशातून आले? ग्रीड ड्रिव्हन प्रॅक्टिसेस मधून. नंतर एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस अँड नेचर, म्हणजे हे इथं इथं पण काय झालं की इथिकल लॅ हे सगळे जे करंट सिनारिओ मध्ये जे काय आपण हे प्रॉब्लेम डिस्कस करत आहे ना, हे कशामुळे जनरेट झाले? तर इथिकल कॉम्पिटन्सी नसल्यामुळे किंवा विदाउट राईट अंडरस्टँडिंग असल्यामुळे ह्या गोष्टी ग्राउंड बेसिसवर आपल्याला पाहायला मिळतात. एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्स हे पण मिळते, म्हणजे ज्याच्या हाती संधी आली ते रिसोर्सेसचं ओरबडून खाताना आपल्याला दिसतो. ओव्हर यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस फॉर इकॉनॉमिक गेन, इंडस्ट्रियल पोल्युशन, डिफॉरेस्टेशन, क्लायमेट चेंज कॉन्सर्न, ह्या गोष्टी आपल्याला कशामुळे दिसतात? एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस अँड नेचर. नंतर वर्क प्लेस इशू बघा. डिस्क्रिमिनेशन, जेंडर, कास्ट, रेस, रिलिजियस, हे कामाच्या ठिकाणी बऱ्याचदा हे भेदभाव करताना आपल्याला लोक सुद्धा हे दिसतात. अनहेल्थी वर्क कल्चर मध्ये काय? स्ट्रेस असेल, ओव्हरवर्क असेल, लॅक ऑफ वर्क अँड लाईफ बॅलन्स. आजकाल एवढं फास्ट जीवन झालं की म्हणजे अनहेल्थी वर्क कल्चर म्हणजे याच्यामध्ये स्पर्धेच्या जगात म्हणजे 10 ते 5 नोकरी हे जवळपास आउटडेटेडच झालेला दिसतो कन्सेप्ट, कारण की कॉम्पिटिशनच एवढी वाढली. मग त्याच्यामुळे काय? ओव्हरवर्क म्हणजे आता हे व्हॉट्सअप वगैरे हे आलं तर कधी पण म्हणजे जर जे वर्क करतात किंवा जे जॉब करतात स्टुडंट किंवा जे काही वर्क करतात लोक, आता बघा ते जेव्हापासून व्हॉट्सअप आलं तेव्हापासून तर 10 ते 5 तर जॉब संपलाच. ज्याला एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा ऑफिसमधल्या एखाद्या ऑफिसला जेव्हा जाग येईल, मग ते रात्री 10 वाजता एक कामाचा मेसेज, अरे दुसऱ्या लोकांना काही पर्सनल लाईफ आहे का नाही, हेच कुठेतरी विसरत चाललेले आहे. म्हणजे अनहेल्थी वर्क कल्चर म्हणजे काय? जे काय आपण 8 तासाची ड्युटी किंवा 10 ते 5 जॉब, हे सध्या बऱ्याच ठिकाणी हे आउटडेटेड म्हणजे ही कन्सेप्टच आउटडेटेड झाल्यासारखी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे काय झालं की लॅक ऑफ वर्क लाईफ बॅलन्स हे कुठंतरी याच्यामध्ये गोंधळ निर्माण झालेला, किंवा आपल्याला ह्या गोष्टी मेंटेन करताना दिसत नाही. ओव्हरवर्क तर आहे, स्ट्रेस आहे, ह्या गोष्टी कुठून आल्या? कॉम्पिटिशन किंवा खूप कॉम्पिटिशन वाढली किंवा बेरोजगारी वाढली, याच्यातून मग हे जे काय अनहेल्थी वर्क कल्चर निर्माण झालं, त्याच्यातून कर्मचाऱ्याची किंवा हे पिळवणूक, कमी पगारी जास्त काम करून घेणे, यासारख्या सुद्धा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. नंतर व्हायोलेशन ऑफ ह्युमन राईट. आता हे जे काय ह्युमन राईट आहे, ज्याला मानवाधिकार म्हणतो, या बाबतीत म्हणजे बऱ्याच NGO किंवा बरेच लोक ह्युमन राईटवर काम करताना दिसतात. परंतु भारतात आपण बऱ्याचदा बघितो की या गोष्टीवर फारसं वर्क करताना दिसत नाही, किंवा लोक फारसे मानवाधिकार किंवा ह्युमन राईट बद्दल फारसे जागरूक, म्हणजे याचा अर्थ असा नाही की ह्युमन राईटवर काम करतच नाहीत लोक, तर आहेत, भरपूर NGO आहेत, काही लोक आहेत, काही सेवाभावी संस्था आहे ज्या ह्युमन राईट या कन्सेप्टवर काम करतात. परंतु जर आपण ग्राउंड बेसिस रियालिटी बघितलं तर या ह्युमन राईट म्हणजे भारतीय जे वागताना आपण बऱ्याचदा ह्युमन राईटचं उल्लंघन होताना बघायला मिळते. बघा, चाइल्ड लेबर, अनफेअर वेजेस, म्हणजे अनफेअर वेजेस म्हणजे काय? समान कामासाठी समान वेतन. हे बऱ्याचदा आपल्याला दिसत नाही, कारण की जे काही स्त्रिया आहेत भारतात त्यांना बऱ्याचदा आपण बघतो की म्हणजे ऍक्च्युअली काय ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये किंवा भारतीय राज्यघटनेत सुद्धा समान कामासाठी समान वेतन म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, मार्गदर्शक तत्वामध्ये हे सांगितलेलंच आहे, समान कामासाठी समान वेतन. पण बऱ्याचदा हे गोष्टी बऱ्याच ऑफिस किंवा संस्था पाळताना दिसत नाहीत. तर महिलांना किंवा स्त्रियांना बऱ्याचदा आपण ऑब्झर्व करतो की पुरुषाच्या तुलनेत कमी वेतन
देताना दिसतात काही संस्था, काही इन्स्टिट्यूट किंवा जे काही कंपनीज असतील. नंतर अनसेफ वर्किंग कंडिशन, मिसयूज ऑफ टेक्नॉलॉजी अगेन्स्ट ह्युमन फ्रीडम, सर्वेलियन्स किंवा डेटा थ्रेट, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. नंतर लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी, प्रोफेशनल्स अवॉइडिंग द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द फेलर. नंतर हिडन अजेंडा, मिस इन्फॉर्मेशन, मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. नंतर टेक्नॉलॉजिकल अँड इथिकल डिलेमा, फॉर एक्झाम्पल मिसयूज ऑफ AI, जसं आपण बऱ्याचदा डीपफेक नावाची कन्सेप्ट वापरतो, की तिथं सुद्धा हे डीपफेक वगैरे हे कशाचे एक्झाम्पल आहे, मिसयूजच आहे ना AIचा. जेनेटिक्स इंजिनिअरिंग अँड ऑटोमेशन विदाउट इथिकल चेक्स, इश्यू ऑफ प्रायव्हसी, सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल इथिक्स, हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतात. नंतर ग्लोबलायझेशन अँड कॉम्पिटिशन प्रेशर, प्रोफेशनल फोर्स टू कॉम्प्रोमाइज द व्हॅल्यू टू सर्वाईव्ह इन द कॉम्पिटिटिव्ह मार्केट, हे बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतो, की त्या व्हॅल्यू किंवा ज्या चांगल्या गोष्टीला हे कॉम्प्रोमाइज करतो कशासाठी, तर द्या बाबा कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये टिकलं पाहिजे. म्हणजे हे मुळात चुकीचं आहे, कारण की कोणतीही गोष्ट हे म्हणजे व्हॅल्यू इग्नोर करून जर कॉम्पिटिशन मार्केटमध्ये टिकायचा आपण प्रयत्न केला तर कुठंतरी त्या गोष्टीचा स्फोट होते. म्हणजे जरी आपल्याला तेवढ्या पुरतं वाटते की आपण काहीतरी डेव्हलपमेंट होत आहे, पण प्रत्यक्षात तसं नसते कुठंतरी. जर आपण व्हॅल्यू किंवा एथिक्स सोडून कॉम्पिटिशन करायचा प्रयत्न केला तर एक दिवस कुठंतरी स्फोट होणं आहे, ही धोकादायक सूचना आहे सगळ्यांसाठी. नंतर आउटसोर्सिंग अँड कास्ट कटिंग लिडिंग द क्वालिटी अँड सेफ्टी इश्यू. आउटसोर्सिंग म्हणजे काय, की एखाद्या कंपनीच्या पर्पजसाठी त्या कंपनीचा स्टाफ न वापरता किंवा कंपनीत नवीन स्टाफ रिक्रूट न करता स्वस्तात आउटसोर्सिंग किंवा एखाद्या कॉन्ट्रॅक्ट कडून ते मॅन पॉवर घेऊन आपलं काम करणे, तर त्याला आपण आउटसोर्सिंग म्हणतो. नंतरची स्लाइड. आता बघा, प्रिव्हिलिंग म्हणजेच काय, वाईड स्प्रेड किंवा बऱ्याच प्रिव्हिलिंग म्हणजे वाईड स्प्रेड किंवा सर्व ठिकाणी असलेला अप्रोच टुवर्ड द प्रमोशन ऑफ प्रोफेशनल एथिक्स, देअर इन ॲडेक्वॅसी. म्हणजे जरी आपण बघितलं की काही गोष्टी, एक मिनिट. बर, प्रिव्हिलिंग अप्रोच टुवर्ड्स द प्रमोशन ऑफ प्रोफेशनल एथिक्स. आता हे प्रोफेशनल एथिक्स प्रमोट करण्यासाठी काही गोष्टी आहेत त्या बघू. नंतर हे देअर इनॲडेक्वसी म्हणजे त्याचा अपुरेपणा कसा आहे हे पण आपण नंतरच्या असल्या. पहिले काय करू, की प्रमोशनसाठी कोणत्या गोष्टी, म्हणजे प्रोफेशनल एथिक्सचं प्रमोशन करण्यासाठी काही गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी आपण फास्टमध्ये बघू. नंतर त्या गोष्टी इनॲडेक्वसी म्हणजे काय, त्या सफिशियंट कशा नाहीत हे सुद्धा दुसऱ्या स्लाइडमध्ये बघू. पहिले आपण इथं फक्त टुवर्ड द प्रमोशन ऑफ प्रोफेशनल एथिक्स एवढंच बघू. आता बघा, over the time किंवा over time various approaches have been employed to promote the professional ethics among the professional. Some of the commonly observed approach includes promoting awareness about the professional ethics by introducing new courses. म्हणजे जसं आपलं आता हे बघा, जसं SPPOने किंवा दुसऱ्या युनिव्हर्सिटीने युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू अँड प्रोफेशनल एथिक्स हा सब्जेक्ट हा त्याचाच पार्ट आहे ना. टुवर्ड द प्रमोशन ऑफ प्रोफेशनल एथिक्स म्हणजे जो काही SPPO किंवा दुसऱ्या युनिव्हर्सिटीने किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी, ॲटोनॉमस युनिव्हर्सिटी असतील किंवा बऱ्याचदा सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये ह्या गोष्टी जे काही असतील, म्हणजे काय युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज अँड प्रोफेशनल एथिक्स हा जो काही सब्जेक्ट आला तर तो त्याचाच पार्ट आहे. रिफ्रेशर प्रोग्राम अँड केस स्टडीज. नंतर ॲडमिनिस्ट्रेटिंग ओथ अँड प्रिस्क्राईब कोड ऑफ इथिकल कंडक्ट फॉर स्पेसिफिक प्रोफेशनल डिसिप्लिन. म्हणजे जसं पोलीस अधिकारी हे इथिकल कंडक्टची शपथ घेतात किंवा न्यायाधीश वगैरे किंवा जे काही वकील वगैरे आहेत ते सुद्धा हे ओथ घेताना दिसतात आपल्याला. नंतर सेटिंग ऑफ द मेकॅनिझम फॉर इंटेन्सिव्ह ऑडिट इन्स्पेक्शन अँड मॉनिटरिंग ऍक्टिव्हिटीज. म्हणजे बऱ्याचदा कंपन्यात हे ऑडिट इन्स्पेक्शन किंवा मॉनिटरिंग ऍक्टिव्हिटी होते, म्हणजे बाबा कुठं काही फ्रॉड झाला का, काहीतरी मिसयूज झाला का, तर त्यासाठी हे दरवर्षी हे ऑडिट किंवा मॉनिटरिंग होत असते. नंतर बघा, framing more stringent law for devising harder punishment for the offenses. म्हणजे दर काही गोष्टी जसं
म्हणजे बऱ्याचदा काय होते की काही शिक्षेसाठी म्हणजे सध्या जे असणारे कायदे ते थोडेसे कमी शिक्षेचे असतात, पण जेव्हा एखादा खूप मोठा गुन्हा किंवा निर्दयी गुन्हा घडतो तेव्हा बऱ्याचदा आपण बघतो की गव्हर्नमेंट हे म्हणजे कडक कायदे इम्प्लिमेंटेशन करताना दिसते. तर ते काय असते, कशासाठी असते की बाबा इथिकल कॉम्पिटन्सी लोकांची वाढली पाहिजे. म्हणजे चांगल्या वाईट काम करण्यासाठी लोक दूर गेले पाहिजे. त्याच्यासाठीच हे म्हणजे काय स्ट्रिंजंट किंवा कठोर कायदे येतात. ते गव्हर्नमेंट नेहमी काहीतरी घडलं तर कठोर कायदे काढताना आपल्याला दिसते. नंतर प्रोमोटिंग ट्रान्सपरन्सी इन द वर्किंग सिस्टीम थ्रू द मेकॅनिझम लाईक RTI. जसं राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आला 2005चा. म्हणजे कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये म्हणजे कुठलेही गुप्त काम ठेवता येत नाही. एखाद्या व्यक्तीनं म्हटलं की याच्याबद्दल मला माहिती द्यावी लागते, तर ते 30 दिवसाच्या आत त्या गव्हर्नमेंट ऑफिसला किंवा त्या संस्थेला ती 30 दिवसाची आत तिचा जो काही जनसंपर्क अधिकारी आहे किंवा माहिती अधिकारी आहे, तर त्यानं त्या पर्सनला 30 दिवसाच्या आत माहिती देणं एक्सपेक्टेड असते. नंतर कॅरिंग आउट स्टिंग ऑपरेशन. स्टिंग ऑपरेशन म्हणजे काय, की एखादा गुन्हा म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला अटक करण्यासाठी काही डिसेप्टिव्ह ऍक्शन जी काही घेतली जाते. म्हणजे त्याला डायरेक्ट पकडायचं नाही, तर काहीतरी फसवी ज्याला आपण म्हणतो डिसेप्टिव्ह ऑपरेशन त्याच्यासाठी राबवले जाते. कारण डिसेप्टिव्ह ऑपरेशन राबवलं जाते. म्हणजे त्याला आपण साध्या भाषेत म्हणू, स्टिंग ऑपरेशन इज द ऑपरेशन म्हणजे डिसेप्टिव्ह ऑपरेशन टू डिझाईन टू कॅच पर्सन अटेम्प्टिंग टू द कमिट अ क्राईम. म्हणजे हे जे स्टिंग ऑपरेशन आहे ना, हे असं उघड उघड डायरेक्ट डायरेक्ट ऑपरेशन राबवलेलं जात नसते. तर हे डिसेप्टिव्ह ऑपरेशन असते एखाद्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी. म्हणजे स्टिंग ऑपरेशन म्हणजे साध्या भाषेत सांगितलं की एखादं डिसेप्टिव्ह ऑपरेशन म्हणजे त्याला फसवा ऑपरेशन आपण म्हणू, की काय असतं त्याचा पर्पज, ते गुन्हेगाराला पकडणं. म्हणजे असं थेट डायरेक्ट जाऊन त्या गुन्हेगाराला अटक असं ऑपरेशन ते नसते. नंतर इनकरेजिंग व्हिसल ब्लोईंग. आता हा व्हिसल ब्लोईंग बाय इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप. व्हिसल ब्लोईंग म्हणजे काय, व्हिसल ब्लोईंग म्हणजे काय, की एखादा पर्सन हा एखादा पर्सन हा काय करेल, की एखाद्या ठिकाणी जर भ्रष्टाचार किंवा फ्रॉड होत असेल, तर तो पर्सन तो भ्रष्टाचार किंवा फ्रॉड हा पब्लिकमध्ये किंवा हायर गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला सांगत जर असेल, तर त्या पर्सनला व्हिसल ब्लोअर असं म्हणायचं. व्हिसल ब्लोअर म्हणजे काय, एखादा मोठा भ्रष्टाचार किंवा करप्शन किंवा फ्रॉड त्या पर्सनला जर होताना कुठेतरी शंका आली, तर तो भ्रष्ट किंवा त्याचा प्रूफ जर त्याला सापडलं, तर तो पर्सन काय करेल, की तो भ्रष्टाचार किंवा तो फ्रॉड पब्लिक लेवलला आणेल, की नाहीतर तो त्या फ्रॉड किंवा भ्रष्टाचाराबद्दल गव्हर्नमेंटच्या हायर ऑथॉरिटीला तो इन्फॉर्म करेल. आणि तो इन्फॉर्म करणारा पर्सन म्हणजेच काय, त्याला व्हिसल ब्लोअर असं म्हणलं जाते. नंतर सेटिंग अप द लोकपाल, व्हिजिलन्स कमिशन, इथिक्स कमिटी, ट्रिब्युनल्स, कन्झ्युमर प्रोटेक्शन फोरम. म्हणजे ग्राहक मंच किंवा लोकपाल. लोकपाल सुद्धा कशासाठी आला, की भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकपाल आपल्या देशात आलेला आहे. नंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन फोरम, ग्राहक मंच, हे सुद्धा ग्राहकाचं संरक्षण करण्यासाठी ग्राहक मंच असतात. नंतर दक्षता समिती, व्हिजिलन्स दक्षता आयोग, ज्याला व्हिजिलन्स कमिशन म्हणतो, इथिक्स कमिट्या सुद्धा आहेत, ट्रिब्युनल म्हणजे न्यायालय सुद्धा आहेत. नंतर फिलिंग ऑफ द PIL. PIL म्हणजे काय, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे काय, एखादा पर्सन किंवा संस्था एखादं जनहिताचं, आता पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे इथं बघा, पब्लिक इंटरेस्ट असणं महत्वाचं आहे, तरच ती पिटिशन कोर्टासमोर तो व्यक्ती सादर करेल. म्हणजे त्याच्यामध्ये PIL मध्ये स्वतःचा स्वार्थ नसला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये नेहमी जनहित किंवा पब्लिक इंटरेस्ट असणं आवश्यक आहे. अदरवाईज तशी पिटिशन कोर्टामध्ये फिल करता येणार नाही. जर स्वतःचा स्वार्थ असेल तर त्याला पब्लिक PIL म्हणता येणार नाही. PIL मध्ये काय असते, की व्यापक जनहित म्हणजे काय म्हणू आपण त्याला, पब्लिक इंटरेस्ट. पण कोणतं आणखीन व्यापक अँगलनी जर पब्लिक इंटरेस्ट असेल, तर त्या पब्लिक इंटरेस्टचं हनन होत असेल किंवा त्या पब्लिक इंटरेस्टचं कुठेतरी दडपण होत असेल, तर एखादा पर्सन त्या विरोधात कोर्टामध्ये पिटिशन फिल करू शकते. पण तिथं त्याचा स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ किंवा कुठल्याही वैयक्तिक
संस्थेचं हा स्वार्थ नसला पाहिजे. तिथं व्यापक जनहित जर असेल तरच PIL टाकता येते, हे लक्षात घ्या. नंतर आता बघा, आपण हे सगळे बघितले, म्हणजे जे मागच्या स्लाइडमध्ये की बाबा इथिकल कॉम्पिटन्स वाढण्यासाठी बऱ्याच उपाययोजना मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितल्या केलेल्या दिसते. पण आता बघा इथं काय दिलं आपण, while there is no denying, म्हणजे clearly true, the fact that all the above methods are with the earnest intention to tackle the present situation. म्हणजे प्रयत्न चालू नाहीत का, तर आहेत. म्हणजे पण however these have a temporary utility and to the prevent to the limited degree only. म्हणजे आता आपण जरी बघितलं की PIL असेल, नंतर कडक कायदे असतील, नंतर अवेअरनेस असेल, किंवा नंतर आपण बघितलं की ट्रिब्युनल असतील, दक्षता समिती असतील, ह्या गोष्टी म्हणजे ह्या जे काही मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितल्या, म्हणजे कोणते RTI ऍक्ट आला, स्टिंग ऑपरेशन असेल, PIL असेल, लोकपाल असेल, आणखीन बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या मागच्या स्लाइडमध्ये. ह्या गोष्टी आल्या म्हणून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का, नाही. पण ते लिमिटेड डिग्री ओनली, जे काय आपण लिहिले ना, ह्या गोष्टी फक्त लिमिटेड डिग्री म्हणजे मूळ पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का, तर उत्तर आहे ना, उत्तर आहे नाही. पण फक्त काय त्याचा जे काय असर आहे, किंवा आणि जे काय त्याचं जे काय इम्पॅक्ट आहे, हा फक्त टेम्पररी आणि लिमिटेड डिग्री ओनली एवढ्याचसाठी झालेला आहे. मूळ समस्या सॉल्व्ह केली नाही. आता बघा इथं, the focus on this method is primarily towards curbing the ill effect rather than rectifying the cause root. आता बघा, हे जे काही मेथड आपण वापरला, हे आउटपुटला काम करतात सगळं. म्हणजे काय झालं की हे घडून गेल्यानंतर, म्हणजे जे लोकपाल असेल, किंवा एखादा कठोर कायदा असेल, किंवा PIL असेल, किंवा ह्या गोष्टी कशा गोष्टी घडून गेल्यानंतर आहे. मी बऱ्याचदा सांगत असतो की बाबा, आपल्या देशात कायदे आहे, न्यायव्यवस्था आहे, किंवा शिक्षा आहेत, प्रशासन आहे, म्हणून सगळे समस्या आपल्या देशातल्या सॉल्व्ह होतात का, तर उत्तर आहे नाही. कारण की काय ह्या सगळ्या गोष्टी, कायदे असतील, न्यायव्यवस्था असेल, पोलीस प्रशासन असतील, ह्या सगळ्या गोष्टी कशानंतरच्या आहेत, या घटना घडल्यानंतर ऍक्टिव्ह असतात. परंतु जर आपल्याला या म्हणजे बऱ्याच गोष्टी संपवायच्या असतील, तर घटना होऊ नये या अँगलवर काम करणं आवश्यक आहे. आता बघा इथं लिहिलं आपण सेंटेन्स, रेक्टिफाईंग द कॉज रूट म्हणजे काय, त्या घटना होऊ नयेत. घटना झाल्यावर उपाय करून त्यांना परमानंट सोल्युशन निघत नाही. म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यावर काही शिक्षा असली किंवा काही असलं, तर म्हणून त्यांना आपल्या देशातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का, तसं प्रत्यक्षात होत नसते. त्या घटना होऊच नाही या अँगलने काम करणं आवश्यक असते. जसं इथे लिहिलं की रॅदर दॅन रेक्टिफाईंग द कॉज रोल, म्हणजे घटना होऊ नये या गोष्टी. म्हणजे बघा इथं कसं असतं की, इथं सांगतो मी, इथं असते एक इनपुट. इनपुट ही एक सिस्टीम, मी फक्त यस लिहितो, आणि आउटपुट. ज्या आपल्या उपाययोजना आहेत, ह्या घडल्यानंतर या स्टेजवर काम करतात. परंतु हे घडल्यानंतरच्या गोष्टी आहेत, म्हणजे घडून गेल्यानंतर गोष्टी आहेत ना, तर त्याच्यानंतर उपाययोजना एवढ्या प्रोडक्टिव्ह असतात का, तर नाही. उपाययोजना कुठं आहे, हे इथं करणं आवश्यक आहे. पण बऱ्याचदा आपण लोक इग्नोर करतो ही स्टेज. मुळात कोणतीही घटना घडायच्या अगोदर इथं काम करणं आवश्यक आहे. इथं काम करून फारसं सोल्युशन निघत नाही, कारण की त्या घटना घडल्यानंतरच्या गोष्टी आहेत. तर आपल्याला म्हणजे इथं तेच सांगितलं, हे बघा, फोकस ऑन दिस मेथड इज प्रायमरी टुवर्ड द कर्बिंग द इफेक्ट, म्हणजे इथं कर्बिंग चालू आहे त्याचं, रॅदर दॅन रेक्टिफाईंग द रूट कॉज म्हणजे काय, इनपुटवर काम करणं आवश्यक आहे. नेमली द faulty worldview with the continue to the नंतर continues to the remain dominant. An effective way out is to do the work towards developing the ethical competency by transforming the consciousness of the people through the right understanding. म्हणजे हे जे काय इथिकल कॉम्पिटन्सी डेव्हलप कुठं करायचं आहे, हे इनपुट लेवलले. राईट अंडरस्टँडिंग डेव्हलप कुठं करायची आहे, इनपुट लेवलले. इथं काय होतं की, इथं हे घडल्यानंतरच्या गोष्टी, जसं आपण म्हणलं की बाबा, लोकपाल असेल, न्यायव्यवस्था असेल, कडक कायदे असतील,
किंवा ट्रिब्युनल असतील, ह्या सगळ्या आउटपुटला काम करतात, ह्या इनपुटला काम करत नाही, म्हणजे घडल्यानंतर करतात त्या. पण मुळात काम कुठं होणं गरजेचं आहे, एखाद्या गोष्टीवर लॉंग टर्म सोल्युशन किंवा परमनंट सोल्युशन काढायचं असेल तर त्यासाठी इनपुटला जास्त काम करावं लागेल, ना की आउटपुटवर. मग तुम्ही म्हणसाल सर हे आवश्यक आहेत, आवश्यकच नाहीत का? आवश्यक आहेत, पण यांनी परमनंट सोल्युशन निघत नाही, लॉंग टर्म सोल्युशन निघत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आजचं लेक्चर एवढंच होतं. होप करतो की लेक्चर समजलं असेल. समजलं असेल तर सबस्क्राईब करायचं, लाईक करायला विसरू नका. थँक्यू.